नमस्कार, मी गौतम कांबळे, जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत प्रादेशिक परिवहन विभागातर्फे विविध जनजागृतीचे कार्यक्रम सुरू आहेत। आज जिल्हाभरातील वाहन चालक संस्था आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट लावणे गरजेचे असल्याचे सांगत शहरातून चारचाकी वाहनाची रॅली काढत जनजागृती करण्यात आली आहे। यावेळी शेकडोच्या संख्येत वाहनाच्या ताफ्याने नांदेडकरांचे लक्ष वेधून घेतले। रस्ता सुरक्षा अभियान व महिन्याभरासाठी आपण प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलीस विभाग हे संयुक्तरित्या राबवत आहे। विविध कार्यक्रम घेत असताना आज मकर संक्रांतीचा औचित्य साधून पतंग ही थीम घेऊन आम्ही सीट बेल्ट रॅली सर्व मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक आणि यांच्या वाहनांमार्फत नांदेड शहरात राबवत आहेत। आपल्याला कल्पना असेलच नांदेडकरांना की रस्त्यावरचे जे अपघात होतात, नांदेडमध्ये 24% अपघात हे मृत्युमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण 4 व्हीलरचं आहे। आज या रॅलीसाठी आपल्याकडे विशेष करून पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क आणि ॲडिशनल सीओ सर आपल्याकडे उपस्थित आहेत। नांदेडकरांना हाच संदेश द्यायचा आहे की पतंग की डोर टूटी तो भी चलेगी, लेकिन रास्ते पर जीव जाऊन आपल्या जीवनाची डोर तुटता कामा नये। हे तुम्हाला सुरक्षित ठेवण्याचं काम हे गाडीतनं सीट बेल्ट मार्फत होत असतं। आणि जे काय आपली रॅली आहे त्या रॅलीवर विविध पतंगाच्या आकारामध्ये विविध संदेश आपण यावर्षी देतोय। नांदेडकरांनी त्या रॅलीचा लाभ घ्यावा आणि रॅलीमध्ये जे काही संदेश दिले त्याचं कृपया पालन करावे। सरते शेवटी मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा देत तिळगुळ घ्या आणि वाहतुकीचे नियम पाळा असा संदेश देतोय। धन्यवाद। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।